श्रीकृष्ण मंदिर मलकापूर अकोला या ठिकाणी संपन्न होत असलेला हा संकल्प ब्रह्मविद्या निरूपणाअंतर्गत नामाचे 10 ठाय या प्रकरणाचं आजचं 8वं सत्र जे आहे ते आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। नामाच्या 10 ठायामध्ये आपण जे 10 ठाय बघितलेले आहेत, नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकळ निरोध परिहरी, नाम वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी, नाम येते विघ्न हरी, नाम साह्याते करी, इथपर्यंत आपण 9 ठाय जे आहेत त्यावर श्रवण चिंतन केलेलं आहे। आजच्या सत्रामध्ये आपण शेवटचा आणि महत्त्वाचा जो नाम प्राप्ती ते करी या संदर्भामध्ये श्रवण चिंतन करणार आहोत। तरी नाम प्राप्ती ते करी ते केवी, नामामुळे परमेश्वराच्या स्वरूपाची प्राप्ती होते, याला प्रमाण काय? द्वापरी अर्जुन देवाची लिळेचे न्याय, द्वापर युगामधल्या अर्जुन देवांच्या लीळेचे न्याय म्हणजे त्यांच्या संबंधित जी लीळा स्वामींची घडलेली आहे त्याचा न्याय देतात की त्यांना सुद्धा अर्जुन सकळ सामुग्रिया सामुग्रीवंत एक वांचोनी, अर्जुन देवांजवळ सगळ्याच सामुग्र्या होत्या, सगळ्या कला होत्या, सगळं जे काही आक्रमकता ज्याला म्हणतात, राजाकडे जे असलं पाहिजे ते सगळं त्यांच्याकडे होतं। व्यवहार ज्ञानाचा भाग होता, आध्यात्मिक भाग होता, सगळं काय होतं। असं एकही गोष्ट नाही। स्वामींनी स्वतः सांगितलं की सकळ सामुग्रिया, सकळ जेवढ्या काही सामुग्र्या असतील त्या अर्जुन देवाकडे होत्या। एक वांचोनी, फक्त एकच नव्हतं, काय? ब्रह्मविद्या नव्हती। जर का आपल्याकडे सगळं आहे आणि ब्रह्मविद्याच नाही आहे तर त्या सगळं असण्याला काहीच किंमत राहत नाही। आपल्याकडे सगळं आहे आणि ब्रह्मविद्या नाही तर सगळं असण्याला किंमत राहत नाही। आणि आपल्याकडे सगळं आहे आणि ब्रह्मविद्या पण आहे तर मग आपण सगळं असण्याला किंमत देत नाही। आपल्याकडे काय आहे काय नाही आहे याला आपण अजिबात किंमत देत नाही। जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपण आपल्या संपत्तीला किंमत देतो, पण जेव्हा ज्ञान झालं की मग समजतं की सकळ संपत्ती त्या संपत्ती, या संपत्तीचा काही उपयोग नाही। ब्रह्मविद्या तुम्हाला ते शिकवते। आता आपल्याकडे काहीच नाही आहे आणि मग ब्रह्मविद्या असेल तर काहीच नसण्याचं काही दुःख राहत नाही। खूप लोकांना असं वाटतं आम्ही गरीब, आमच्याकडे पैसे पाहिजेत, आम्हाला आमचं घर मोठं पाहिजे वगैरे, हे सगळं अज्ञानपणातले हे सगळे विचार आहेत। जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा वाटतं की बरं आहे आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपलं घर स्वतःचं नाही आहे, कारण की कधी सोडून जावं लागणार आहे, आपल्याला मार्गात जायचं आहे। म्हणजे त्यांना ते सगळं चांगलं वाटायला लागतं। ब्रह्मविद्या ही अशा प्रकारची आहे की तुमच्याकडे सगळं असलं तर त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये मोहामध्ये तुम्ही अडकून राहत नाही, आणि काही नसलं तर काही प्राप्त करण्याचा मोह सुद्धा होत नाही। म्हणून आपल्याकडे काही असो का नको असो, तुमच्याकडे पैसा जरी नसला तरी चालेल, तुम्ही श्रीमंत नसला तरी चालेल, आणि तुमच्याकडे ब्रह्मविद्या पाहिजे। ब्रह्मविद्या सुद्धा संपत्तीच आहे। सकळ संपत्ती ती असंपत्ती आणि जीवाची परमेश्वर संपत्ती। महादाईसांना स्वामी सांगतात, बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे। महादाईचा विचारतात, जी भीतरी जे बर्वे आहे स्वरूप ते आम्हाला कसं प्राप्त होईल, ते आम्हाला कसं मिळेल? महादाईसांनी उपाय विचारला। आता ते आपल्याला मिळणार नाही, कारण की आपण सकळ संपत्तीला संपत्ती करून ठेवलेला आहे। आपण त्या गोष्टीला मूल्य देतो आहोत, त्या गोष्टीमध्ये आपला वेळ देतो आहोत। म्हणजे काहीही समजा सांगितलं आहे, बाबा आमकं विधी आहे, सेवा आहे, नाही मला ते घरी आमकं काम आहे, घरी पाहुणे येणार आहेत,
आपण जसं धर्माला नाही सांगतो तसं पाहुण्यांना पण आपण सांगू शकतो ना, नाही सांगू शकतो, त्यांना दुसरा वेळ देऊ शकतो. आपण त्यामध्ये कार्यकुशलता असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर का कोणी विचारलं, येणाऱ्यातला माणूस आहे तो, आणि त्यांनी विचारलं तुम्ही कुठे आहात, तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की हे आता घरी येण्याच्या कक्षेमध्ये दिसत आहेत आणि आपल्याला तर समाप्ती आहे परवाच्या दिवशी. आणि जर का पाहुणे आले तर मग त्यांना लगेच सांगायचं मला सर्दीसारखं वाटतंय. आता सर्दी म्हणजे खूप चांगला मोठा इंटरनॅशनल आजार झालेला आहे तो. सर्दी सांगितली की सगळे लोक घाबरतात, कोणी येणार नाही तुमच्या घरी. थोडी कुशलता करता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी धर्माला वाव देता आला पाहिजे. एरवी तर तुमचा प्रपंच कधी सुटणार नाही आणि तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रपंच गेलेला आहे. तिथे कुठेही कोपऱ्याचा तुम्हाला प्रपंच आहेच, व्यवहार आहेच, नातलग आहेच, सगळे आहेच आहे. त्यातनं आपल्याला त्यांना टाळून इकडे यायचं आहे. जी गोष्ट सदैव आहे आपल्या जवळ त्या गोष्टीला टाळायचं असतं. जी गोष्ट कधी कधीच प्राप्त होते त्या गोष्टीला टाळायचं नसतं, हे लक्षात घ्या. अर्जुन देवांना जेव्हा ज्ञान दिल्या जात आहे आणि इकडून पण सैन्य इकडून पण सैन्य आहे, मध्यभागी ते आहेत आणि आत्ता युद्ध होणार आहे, माणसं मारल्या जाणार आहेत, रक्तपात होणार आहे, म्हणजे काय साधं वातावरण नाही आहे तिकडे. आणि त्यावेळेला भगवद्गीतेचं निरूपण सुरू आहे. त्यावेळेला अर्जुनाने असं म्हटलं नाही की देवा आता मला खूप टेन्शन आहे युद्धाचं, ते आता काही सांगत बसू नका, आधी सांगितलं पाहिजे होतं किंवा नंतर सांगा निवांत. देवानी पण तिथेच त्यांना सांगितलेलं आहे, कारण की तेच क्षण आहे, निर्णायक भाग जिथे असतो तिथेच ते सांगितलं गेलं पाहिजे. एकदा निर्णय घेतल्यानंतर मग काय सांगून उपयोग आहे. आणि अर्जुन देवानी सुद्धा त्या क्षणी ते घेतलं, सगळं टाळलं नाही, कारण की युद्ध तर आहेच आहे, परंतु हे जे सांगतायत हे तर आधी कधीच सांगितलं नाही यांनी, आजच सांगतायत, घेऊन घ्या, टाळायचं नाही. आमचे स्वामी जेव्हा निरूपण करतात ब्रह्मविद्या, त्यावेळी ती जी वेळ असेल त्या वेळेला स्वामींची प्रवृत्ती होते, त्यावेळेला ते सांगतात आणि त्यावेळेला आचार्य ते ग्रहण पण करतात. मग रात्रीला सुरू होणारं निरूपण सकाळी संपतं, तरी सुद्धा आचार्य अजिबात त्या ठिकाणी कुठे झोप येते आहे, तोंडावर पाणी शिंपलं जातं डोळ्यावर आणि परत बसल्या जातं आहे, म्हणजे तो क्षण जो आहे तो टाळत नाहीत, कारण की तो कधी कधीच येणार आहे. जे नेहमी असतं त्याला टाळा. लक्षात घ्या की पुढे प्रसंग काय येऊ शकतो आणि त्यानुसार आपल्याला पुढे चालायचं आहे. या ठिकाणी अर्जुन देवांना स्वामींनी ब्रह्मविद्या निरूपण केली, सगळंच होतं त्यांच्याकडे, परंतु ब्रह्मविद्याच नव्हती. परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला जर का कोणाला वाटत असेल की पैशामुळे परमेश्वराची प्राप्ती होते, पैसे देऊन ज्ञान मिळतं, असं मिळत नाही. जे स्वाभाविकपणे असं बोललं जातं, मला जर का कोणी म्हटलं की तुम्हाला आम्ही एवढे पैसे देतो एका दिवसाचे, आता तुम्ही निरूपण करा, आता मी कसं बोलणार, किती पैसे देतात त्यानुसार मी बोलणार, म्हणजे तिथे बोलताना पैशांचं मूल्यमापन आहे. पण तुम्ही जर का म्हटलात की नाही आम्हाला काही शंका आहेत, काही जिज्ञासा आहेत, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, तर त्यावेळी जे बोलल्या जातील तिकडे पैशांचं कुठलं मूल्यमापन नाही आहे, कुठे पैशांचा हिशोब नाही आहे. म्हणून ब्रह्मविद्या जी आहे ती पैसे घेऊन सांगता येत नाही आणि पैसे देऊन ती विकत घेता येत नाही. तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकता ब्रह्मविद्येची, पण ब्रह्मविद्या मात्र तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही, ती कमवावी लागते. कमवलेल्या पैशावर ब्रह्मविद्या मिळत नाही, तर त्याच्यासाठी अधिकार योग्यता हे वेगळं जीवस्वरूपी कमवावं लागतं आणि मग ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि तुम्ही ते सहज प्राप्त करू शकता. काही कठीण नाही आहे. जगामध्ये पैसे कमवणं कठीण आहे, परंतु देव कमवणं एकदम सोपं आहे. घर बसल्या स्मरण करून सगळं देवानी सांगितलेलं विधी करून तुम्ही देव कमवू शकता. देव कमवायला खूप काही कष्ट आहेत, अशातला काहीच भाग नाही. तुम्ही संसारात जेवढा मनापासून वेळ देता
त्यातला थोडासा वेळ प्रपंचातनं काढून परमार्थामध्ये म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी तो द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मुलाला जेवढ्या आवडीपूर्वक खाऊ घालता तेवढ्याच आवडीपूर्वक तुम्ही परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा समर्पित होणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना थोडं 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 ज्ञान घेत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून एकदमच जे कोणी म्हणजे आपल्या पंथामध्ये थोडासा अशी एक समस्या निर्माण होते. गरीब लोकांना वाटतं की आमच्याकडनं क्रियाच होत नाही म्हणजे आम्हाला काहीच मिळणार नाही. हा भाग पहिले हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. कारण की ज्यांना हे वचन माहिती आहे की सकळ संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, महादाईसांना स्वामी सांगतात भीतरी असे ते काहीसे न दिसे न. ज्या दिवशी सकळ संपत्तीला तुम्ही असंपत्ती मानाल सगळं असून काहीच उपयोगाचं नाही. आता तुमच्याकडे 10 लाख रुपये सोबत आहेत, भारतीय नोटा आहेत आणि तुम्ही आहात विदेशामध्ये उभे आहात. आता सांगा ते 1 लाख रुपये तुमच्या काही कामाचे आहेत का? भारतीय नोटा आहेत ना त्या. विदेशामध्ये विदेशी चलन चालतं. तुमचे हे 500 रुपयाची नोट तिथे चालत नाही. तुमच्याकडे लाख नाही 10 लाख जरी असले तुम्ही किती त्या विदेशात फिरलात तरी त्या पैशाचा काही काळी मूल उपयोग नाही आहे. ती संपत्ती असून असंपत्ती, तुम्ही म्हणाले पैसे असून सुद्धा काहीच उपयोगाचे नाही आहेत आणि हे चालत नाहीत. आता त्या दिवशी कोणतरी सांगत होतं की 5 रुपयाची नोट चालत नाही, भारतातच चालत नाही. मग आता आपल्याकडे 5 रुपयाचे किती जरी नोटा असल्या त्याचा काही उपयोग आहे का? की जुनी 500ची नोट घेऊन चला. आता तुम्ही ट्रक भरून जरी पैसे असले तरी असंपत्तीच आहे ती. कारण की ती संपत्ती नाही, आता चलनातनं ती बाद झालेली आहे. तसं परमेश्वर एकदा कळाला की तुम्ही ज्याला संपत्ती मानता ते तुमच्या संपत्तीच्या दृष्टिकोनातनं ती गोष्ट बाद होते. काय अर्पण कराल तुम्ही देवाला सांगा? कितीची नोट अर्पण कराल की ज्याच्याने देव खुश होतील? अशी एक तरी नोट आहे का आपल्याकडे? नोट करून घ्या. हे तुमच्या घरामध्ये सगळ्या वस्तू शोधून काढा की जी वस्तू दिल्याने देव खुश होतील, प्रसन्न होतील. एक तरी वस्तू तुम्ही दाखवा. तशी विचार करा. तुम्ही असं म्हणू नका की आमच्या स्वामींना तांदळाची खीर आवडत होती मग ते दिलं की देव खुश होतील. त्याच लीळेमध्ये उत्तर महादाईसानेच दिलंय. गोसावी परमेश्वर काही आवडी नावडी असं देवाला असतं का हे आवडतं ते नावडतं? म्हणजे एखाद्याने शिरा आणला आणि एखाद्याने खीर आणली तर देव ते म्हणजे आम्हाला खीरच आवडते, शिरा नको आम्हाला, असं म्हणतील का देव? देवाला आवडी नावडी नाही. महादाईसाच सांगतात. बाईसा म्हणतात नाही स्वामींना तांदळाची खीर आवडते, श्वेत तुपार आवडतो. आणि मग स्वामी महादाईसा म्हणतात तुम्ही म्हणत असा ते पैसेची, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. प्रत्येक वाक्य वाचत राहा त्याच्यातलं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, देवाच्या ठिकाणी आवडी नावडी काय नाही, पण आता बाईसा म्हणतात ते करा. कारण इथलं बाईचा व्यवस्थापन बघतात त्यांचं आहे. बाईसांचा जो काही भाव आहे तो स्वामींना तोडायचा नाही. बस बाईसांचं जे ज्येष्ठत्व आहे, आता स्वामींनी बाईसांना जर का म्हटलं की नाही नाही महादाईसा म्हणतात ते बरोबर आहे तर तेही व्यावहारिक दृष्ट्या योग्य नाही. स्वामींनी नंतर बाईसांना एकांतात सांगावं की तुम्ही म्हणता की आम्हाला तांदळाची खीर आवडते ते चुकीचं आहे. जो व्यक्ती आवडीपूर्वक जेही देतो, उष्टी बोरं जरी दिली तरी ते आम्हाला आवडतात असं स्वामींनी नंतर सांगावं. पण इतरांच्या समोर बाईसा ज्येष्ठ असल्यामुळे लगेच स्वामींना असं तोडून बोलता येत नाही. म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी पदार्थांची आवडी नावडी नाहीये. तुमच्या आवडीनुसार नावडीनुसार परमेश्वराची आवडी नावडी आहे. तुमची चाड नसेल तर परमेश्वराला तुमचं दातृत्व आवडणार नाही. पण तुमची चाड असेल तर तुम्ही एवढंसं जरी दिलं तरी परमेश्वराला ते आवडणार आहे. म्हणून जीवाची परमेश्वर संपत्ती ऐसे जय होय तै भीतरी स्वरूप दिसे. सकळ संपत्ती त्या संपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. म्हणून जेव्हा तुम्ही देवाकडे बघाल की देवाला काय अर्पण करायचं, की देव स्वतःच एक संपत्ती आहे, त्या संपत्तीला अजून काय अर्पण करणार तुम्ही? एखाद्या श्रीमंत माणूस आहे त्याला 10 रुपये दिले त्याला आनंद होईल का काही? तो त्याच्याही पेक्षा अरबोपती आहे, तुमच्या 10 रुपयांनी त्याला काही आनंद होणार नाही.
तुमच्या 100 रुपयांनी त्याला काही आनंद होणार नाही. एखाद्या सामान्य माणसाला महिन्याला 20,000 रुपये भेटले तर तो आनंदित होतो, परंतु श्रीमंत माणूस एका दिवसाला 20,000 रुपये कमवण्याचे स्वप्न बघतो. त्याला महिन्याला तुम्ही 20,000 म्हटले तर तो आनंदित होणार नाही. तसं परमेश्वराला जे स्वतः संपत्ती येते एक आपली, सगळं ऐश्वर आहे, परम ऐश्वर्य, त्यांना परमेश्वर काय म्हणतात, परम ऐश्वर्य युक्त आहेत परमेश्वर. त्यांच्या ठिकाणी आपण कुठले पदार्थ देतो, प्रपंचिक पदार्थ, नाचणारे पदार्थ, कधीही बंद होणाऱ्या नोटा आपण त्यांना चढवतो आहोत. अहो एक कधी बहुतांशी असं असतं की दक्षिणा लावताना किंवा विड्यावर ठेवताना खास आवर्जून फाटकी नोट ठेवल्या जाते, तिकडे सगळं चालतं, आपल्या देवाला चालतं सगळं. जे गोष्ट चलनातनं बाद झाली, कधी कधी 8 आणे 4 आणे सुद्धा भेटतात, आजही भेटतात बरं का कुठे कुठे विड्यावर. म्हणजे आपल्या देण्याचा भाव सुद्धा अशा प्रकारचा आहे. तर असं नको पाहिजे. एक तर अर्पण करायचं असेल तर व्यवस्थित अर्पण करा जे द्यायचं असेल ते. आणि ह्या पद्धतीने आपण विषय तिकडे गेला आपला थोडा, की सकळ संपत्ती परमेश्वर संपत्ती जेव्हा म्हणून तुम्ही बघाल तेव्हा मग लक्षात येईल की देवाला काय अर्पण करावं. तर आपलं जन्म दिल्याशिवाय परमेश्वर प्रसन्न होणार नाहीत. तुम्ही जन्म जेव्हा द्याल तेव्हाच परमेश्वर प्रसन्न होतील. या व्यतिरिक्त तुम्ही जे काही द्याल त्याने परमेश्वर तेवढ्या तुमची त्या देण्यामध्ये जिकडे आवडी आहे ती आवडी लक्षात घेऊन परमेश्वर प्रसन्न व्हायचं की नाही व्हायचं ते परमेश्वर ठरवते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे कळतात आपल्याला, ब्रह्मविद्येमुळे कळतात. म्हणून इथे सांगितलंय की अर्जुन देवाची लीळेची न्याय, म्हणजे अर्जुन देवांना ज्ञान झालं. जो आसक्ती होती त्या पूर्ण चेतन पदार्थांमध्ये, चेतन म्हणजे जे कोणी नातलग होते, गुरुजन होते, ओळखी पाळखीचे युद्धामध्ये होते, त्या सगळ्यांना ते अनासक्त झाले. जे मोह होता की मी यांच्यासोबत कसं लढू, हे तर माझे नातलग आहेत, हे माझे गुरु आहेत. ब्रह्मविद्या ऐकल्यानंतर ते मोह नष्ट झाले. म्हणून ते म्हणतात नष्टो मोह स्मृतीत लब्धा, मी आता मोह नष्ट झालेलो आहे. करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगाल ते मी करेन. म्हणजे याला म्हणतात परमेश्वराच्या अधीन होणे आणि परमेश्वराने सांगितलेलं करणे. अशा पद्धतीने हा प्रवास अर्जुन देवांचा सुरू आहे. आणि तदनंतर युद्ध झालं, युद्ध जिंकलं, राज्य मिळालं आणि मग स्वामी सांगतात आता सगळ्याचा त्याग करा. आता जर का आपल्याला जेवण बनवायला सांगितलं सगळं आणि सगळं जेवण बनवलं आणि ताट वाढायला पण सांगितलं आणि समोर ताट ठेवल्यानंतर म्हटलं आता जेवू नका, तुम्ही किती वैतागाल. एवढं बनवायला का सांगितलं, वाढायला का सांगितलं आणि आता जेवायच्या टायमाला जेवायचं नाही, असं कसं काय. ही वेळ आहे. अशी स्थिती आहे ती की जेवायचं वाढायचं पण जेवायचं नाही, राज्य मिळवायचं पण राज्य उपभोगायचं नाही. राज्य उपभोगायला लागले की गेले मग तुम्ही. एकदा जेवल्यानंतर स्मरणासाठी शिल्लक राहतो का आपण. जेवलो एकदा की लगेच जांभई येते आणि आपण निद्रेच्या अधीन होऊन जातो. म्हणजे स्मरणाला विधीला आपण शिल्लक राहत नाही. तैसे राज्य एकदा मिळालं, स्वामी सांगतात की अवघी रहाटी सोन्याची करून टाकू आम्ही हे डोंगर पूर्ण. तिथे जे भक्त होते ते म्हणा जी करा लगेच, दिवाळीच्या आधी एकदा सोनं भेटलं तर बरंच होईल आम्हाला. स्वामी म्हणतात आम्ही तर करू, परंतु तुम्ही उरवणाला म्हणजे आमच्यासाठी तुम्ही शिल्लक राहणार नाही. लगेच आम्हाला दंडोत करा की 5-10 किलो सोनं थोडं घरी देऊन येतो आम्ही, नंतर येतो प्रवचनाला. म्हणजे ते सोनं घेऊन सगळेजण घरी जाण्याच्या मार्गे लागतील. देवाकडे कोण थांबेल का, कोणी थांबणार नाही. म्हणून इथे अर्जुन देवांच्या बाबतीमध्ये असं देवाने केलेलं आहे की राज्य तर मिळवा पण त्याचा उपभोग घेऊ नका. उपभोग घेत बसले की त्याच्यातच रममान होतील, मग परमेश्वराकडे येणं दुरापास्त आहे. पण देवानी पण सांगावं आणि अर्जुन देवांनी पण ते पालन करावं. साधी गोष्ट आहे का सांगा, एवढं मोठं राज्य मिळवलं आणि ते सगळं सोडून जायचं शक्य नाही. जे तुम्ही मिळवलंय, जे तुम्ही बनवलेलं आहे, जे तुम्ही निर्माण केलेलं आहे ते त्यागणं हे खूप मोठी गोष्ट आहे.
आमच्या स्वामींनी मिळवायलाच का सांगितलं? कारण की त्यागही करायला लावायचं. जे मिळवलंच नाही मग त्यागाचा संबंधच येत नाही. काही त्यागही तेव्हाच घडतो जेव्हा तुम्ही स्वतः मिळवलेलं असतं. ते कुणीतरी देऊन गेल्याने म्हणायचं की मला नको, याला त्याग नाही म्हणत. तर स्वतः निर्माण केलं, स्वतः मिळवलं आणि मग त्याचा उपभोग घ्यायचा नाही, त्याग करायचा. ज्ञान झाल्यानंतर हे गोष्टी कळतात आणि मग याला म्हणतात त्याग. तर अर्जुन देवाचे लीळेची न्याय म्हणजे त्यांना प्राप्ती का झाली? कारण की परमेश्वराचं नाम नव्याने कळालं. एरवी कृष्ण महाराज आहेत, आमचे नातलग आहेत म्हणून तर बघणं होतंच, परंतु आता ब्रह्मविद्या कळाल्यामुळे नव्याने परमेश्वर कळाले आणि त्या नामसाधनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे? सकळ संपत्तीचा त्यागही केला, म्हणजेच ते प्राप्तीला योग्य ठरले. जोपर्यंत तुमच्याकडे व्याप आहे तुम्ही तोपर्यंत प्राप्तीला योग्य ठरत नाही, कारण तुम्ही विभागले जाता. सकाळी तुम्ही इकडे आहात, दुपारी इकडे आहात, संध्याकाळी इकडे आहात, म्हणजे तुम्ही विभागले जाता प्रपंचामध्ये, व्यापामध्ये. त्यासाठी परमेश्वरासाठी कुठल्या काळामध्ये आहोत आपण, तो देवासाठीचा वेळ शिल्लक राहत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? त्याग करावा लागतो आणि मग आपण प्राप्तीला योग्य ठरत जातो. यासाठी दृष्टांत दिलेला आहे, सूर्याचा दृष्टांत सांगितलेला आहे की गावामध्ये एक खाती येतो, म्हणजे एक लोहार येतो. प्रत्येक गावामध्ये असं कधी ना कधी गावाच्या थोडंसं बाहेर म्हणा वगैरे ते असे लोहार काम करणारे जे लोक आहेत ते येतात आणि आल्यानंतर गावातले जे काही लोक असतात ते काय करतात? आपल्याकडचं जे काही गंजलेल्या काही शस्त्र असतील, म्हणजे विळा असेल, कोयता असेल, अजून काय खुरपण्याचं साधन जे काय असेल, कुऱ्हाड असेल, ते त्याच्याकडे घेऊन येतात आणि ते व्यवस्थित करून घेतात. किंवा लोखंड असेल काही तर त्याला देऊन त्याचं काहीतरी ते बनवून घेत असतात. आणि मग तो असा एक जण येतो आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या माध्यमातनं जे काही लोक आहेत गावातले, तो खाती आल्यानंतर सगळेजण काय येतात? गावीचे खांडिया सूर्या जे आहे निसवित, म्हणजे ज्यांच्याकडे शस्त्र असतील, सुरी असेल वगैरे, एखाद्या एकाची सांदी सवडी सुरी पडली असे आणि कुणाच्या तरी एकाच्या घरी एक सुरी पडलेली आहे, पण ते साधारण सुरी नाही, एकदम दिसायला वगैरे चांगली आहे, परंतु सध्या गंजलेली आहे, त्याची स्थिती सध्या चांगली नाही आहे. आणि म्हणून तो बघतो आणि तो ते घेऊन त्या लोहाराकडे तो घेऊन येतो आणि म्हणतो, हे सुरी लावून द्या, हे सुरी मला काय करा, तुम्ही चांगली तयार करून द्या. तो लोहार ती सुरी हातामध्ये घेतो, अशी ऐसी पाहे इकडून इकडून अशी बघतो आणि म्हणे, हे सुरी रायासी योग्य. मनामध्ये म्हणतो की ही सुरी या माणसाकडे असून काय उपयोगाची आहे? काही वस्तू असतात की ज्या राजाकडेच शोभिवंत दिसत असतात, ती ह्याच्या काहीच कामाची नाही. म्हणून मग तो म्हणे, हे सर्व काय केलेलं आहे? खतेनी खादली असे, म्हणजे गंजलेली आहे, ही काय सुरी काय बनवता येणार नाही. आगीमध्ये जर का टाकलं तर जळूनही जाय, आगीमध्ये टाकली तर सगळी जळून जाईल, याचं काहीच मिळणार नाही तुम्हाला. त्याच्यापेक्षा काय करा, माझ्याकडनं 4 रुपये घ्या, दाम 4 घ्या, म्हणजे 2-4 रुपये घ्या याचे, झालं बस. मी काय करेन, हिचे इळे खिळे करीन, म्हणजे खिळे वगैरे याचे तयार करून टाकेल मी आणि मला जिथे काही उपयोगी पडेल तिथे मी ते उपयोगामध्ये लावेल, असं म्हणून तो त्याला सांगतो. आणि मग तो दामचारी घेऊन निघून जातो. आणि मग हा लोहार काय करतो की त्याचं ताट वेगळे करी, परजू वेगळा करी, म्हणजे पातं वेगळं करतो, त्याची मूठ वेगळी करतो. ताट ताटांत घाली, परजू परजूंत घाली. ताटाच्या म्हणजे पातं ज्या विभागामध्ये पाते ठेवलेले आहेत तिकडे तो पातं टाकतो आणि जिकडे मुठीचा विभाग जिथे आहे तिथे मूठ ठेवून देतो. तो विळवरी मनिये करी, संध्याकाळपर्यंत तो लोहार ते आलेली कामं तो करत राहतो, परंतु दृष्टी तियेची वरी असे. परंतु ते जे काही तो सुरात तो चाकू आणलेला आहे त्यांनी वेगळ्या प्रकारचा, दिसायला सुद्धा वेगळा आहे, लक्ष त्याचं त्याच्याकडेच असतं की संध्याकाळी आपण सर्व कामं संपल्यानंतर हे कार्य आपल्याला करायचं आहे, ही सुरी तयार आपल्याला करायची आहे.
आणि मग तो आगी अंतू घाली त्या सुरीला काय करतो, तो आगीमध्ये आधी टाकतो. तेणे करून एक खते झाडी वरचं जे काय असतं अनावश्यक भाग निघालेला तो सगळा स्वच्छ होऊन जातो आगीमध्ये तापल्यामुळे. त्याच्यानंतर तावी पिटी उजरी तापवतो त्याला. पिटी म्हणजे त्याला ठोकतो, त्याला उजरी म्हणजे त्याच्यामुळे त्याला उजळता येते. तेणे करून एक खते झाडी म्हणजे अशा प्रकारे अजून एक दोष, कुठे वाकडी तिकडी असेल ती सुरी तर ती एकदम सरळ होते, व्यवस्थित होते. खर सहाने लावी क्षारयुक्त पाण्यामध्ये तो काय करतो, त्याला धार लावतो. तेणे करून एक खते झाडी म्हणजे थोडस त्याला धार येते. त्यानंतर तेल सहाने लावी म्हणजे तेलाच्या माध्यमातून सहानीवरती सुरी तो लावतो, त्याच्यामुळे अजून त्याला धार येते. तूप सहाने लावी आणि शेवटची जी धार आहे ती तूप सहाण्याची आहे. तूप टाकून ती धार लावू नये आणि त्याच्यानंतर ती जी धार होती एकदम तेजदार होते ती एकदम. तेणे करून एक खते झाडी ही आहे तिसरी धार तूप सहाण्याची. आमचे स्वामी सांगतात तिसरी धारेवरी चाले ऐसा कवन असे. तिसरी धार एकदम तेज आहे अशी. तेणे करून एक खते झाडी मग आपल्या परी एक उपरजुवाय. मग त्याच्याकडचा एक मूठ आहे, त्याला त्या सुरीला पण चांगलीच मूठ असली पाहिजे. आपल्याकडची एक चांगली मूठ जी आहे तो त्या सुरीला लावतो म्हणा, किंवा तीच जी मूठ आहे आधी जी काढलेली तीच मूठ त्या सुरीला तो लावतो आणि मग ते सुरी रायाची भेट करी. पूर्ण अशी सुरी तयार करून तो राजाला ती भेट देतो. मग राव तयाची दाव पसाव दे. राजाला ती सुरी आवडते आणि राजा त्याला बक्षीस देतो. मग तो राव बैसला असे तेवेळी पुढा ठेवी. आणि मग तो राजा त्या सुरीच्या संपर्कामध्ये एवढा राहतो, सुरीला स्वतःच्या संपर्कात एवढा ठेवतो की बैसला असे तेवढी पुढा ठेवी. जेव्हा तो बसतो त्या टायमाला ती सुरी समोर ठेवतो. चाले तेवढी हाती धरी. चालतो तेव्हा हातामध्ये धरतो. जेवी तेवेळी मांडीवरी ठेवी. जेवताना मांडीवर ठेवतो. निजे तेळी आडवांगी घाली आणि झोपताना उशी खाली तो ठेवतो. आईसात येसी केवळा ही विसंबेना. कधीच त्या सुरीला तो बाजूला असं दूर ठेवत नाही. हे उदाहरण द्यायचं झालं तर आजच्या घडीमध्ये आपण मोबाईलला जेवढं महत्त्व देतो असंच महत्त्व देतो की नाही. आपण बसतो तेव्हा समोरच ठेवतो, जेवतो तेव्हा मांडीवर ठेवतो, झोपतो तेव्हा उशाला ठेवतो, चालतो तेव्हा हातात घेऊन चालतो इकडे तिकडे. आणि चांगला मोबाईल असेल तर तो मग हातातच ठेवतो, लोकांना दिसला पाहिजे आमच्याकडे चांगला मोबाईल आहे. याचा केवेळा ही विसंबेना. आपण कधीच विसरत नाही मोबाईल. देवपूजा करायचं विसरून जातो, स्मरण विसरून जातो. आज गाठीच आणली नाही, गाठी विसरून जातो, सगळं विसरतो आपण. आज पारायणच केलं नाही सूत्रपाठाचं, तरी मोबाईल केवेळा ही विसंबेना. आपण स्वतःला चार्ज करत नाही धर्माच्या माध्यमात, पण मोबाईल सतत चार्ज असतो आपला. सगळ्या प्रकारे काळजी घेतल्या जाते. जेवढी तुम्ही मोबाईलची काळजी घेता तेवढीच काळजी आपण जर का देवाची जर का घेतली काळजी तर खूपसा आपल्याला मोक्ष आपला जो आहे तो लवकर थोडासा मिळेल आपल्याला. तर अशा प्रकारे राजा जो आहे त्या सुरीचं एवढं महत्त्व. तैसे परमेश्वर जीवासी बोधातृत देऊनी चारी ज्ञानी निर्वाळुनी प्राप्ती करुनी ईश्वर स्वरूपी मिळविती. तसं सिद्धांत सांगतात परमेश्वर काय करतात, जीवाला चारी ज्ञाने शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान देऊन काय करतात, चारी ज्ञानी निर्वाळुनी प्राप्ती करोनी. प्राप्ती करवतात त्या जीवाला आणि ईश्वर स्वरूपी मिळविती. प्राप्ती करवतात म्हणजे काय, ईश्वर स्वरूपी मिळवतात, स्वरूपी विलीन करतात त्या जीवाला. हे सुरीचा दृष्टांत यामधनं जीवाला कसं घडवतात मडवतात ते सांगितलेलं आहे. बास पक्ष खाती स्थानी परमेश्वर. तो लोहार म्हणजे कोण आहेत, ते परमेश्वर आहेत. ते कामिता घालविती म्हणजे उद्धरणाचं जो कार्य आहे ते सुरुवात करतात. गावस्थानी कर्मभूमीमध्ये हे सुरुवात करतात उद्धरणाचं कार्य. आणि जेने आणली ती स्थानी देहाभिमानिनी देवता. देहाभिमानिनी जी देवता आहे ती घेऊन येते तिथे. सुरीस्थानी अधिकार्या जीव. सुरी म्हणजे आपण जीव, परंतु तो कुठला जीव, अधिकार्या जीव.
दामस्थानी देवतीसी आनंद देती, देवतेला आनंद देतात. अर्थातच देवतेला आनंद होत नाही, पण फळी आला. वितंडने स्थानी कर्मराटी आणतोनी काढून दैवराटी आणतू घालिती, कर्मराटीतनं काढून दैवराटीमध्ये परमेश्वर त्याला घेतात. जैसे भट्ट, जसं भटोबासांचं न्याय देतात. आगी आणतू घालिती स्थानी बोधदातृत्व आगीमध्ये टाकतात आणि तेणे करून एक एक हते झाडी, म्हणजे कर्मराटीचे जे कर्मधर्मविधी विखू आहेत ते काढून टाकून एथीचा जो बोध आहे तो दिला जातो. पीटी तावी पीटी उजरी ती स्थानी धावविती पवविती झुंजविती, तावी पीटी उजरी ती स्थानी धावविती पवविती झुंजविती. त्या पद्धतीने जसं स्वामी एक एक कर्मे नासती तिथे, तसं इथे एक एक हते नासती, एक एक दोष त्या सुरीतला काढून टाकतात. तसं धावविती पवविती झुंजविती या माध्यमातून परमेश्वर काय करतात, एक एक दोष जो आहे तो त्याचा नाश करतात त्या दोषाचा. या परी एक एक कर्मे नासती, खर सहाने स्थानी अप्रोक्षतेत कर्मे नासती. हे सगळं अप्रोक्ष ज्ञानातलं झालं. तर खर सहान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान, तिथे सकळ कर्मांचा नाश होतो. त्यानंतर तेज सहाने स्थानी सामान्य ज्ञान, तिथे सकळ मळांचा नाश होतो. तूप सहाने स्थानी विशेष ज्ञान, तेच अयोग्यता नासोनी योग्य करीती, म्हणजे अनंत सृष्टीपासनं आपण परमेश्वराच्या प्रत्येक विधीचं जे अव्हेरण केलेलं आहे ते अव्हेरण केल्यामुळे जीवस्वरूपी जी काही कठीणता आलेली आहे आणि तो जो काही दोष घडलेला आहे, तर विशेष ज्ञानामध्ये परमेश्वर सुद्धा काय करतात, त्या जीवाचं अव्हेरण करतात, कृपास्पदाचं दुःख देतात. आणि ते दुःखामध्ये त्या जीवाला आठवतं की मी कितीतरी वेळा परमेश्वराचा विधी उपस्थित झाल्यानंतर त्याचं अव्हेरण केलं, तिथे गेलो नाही, विधीचा उपयोग घेतला नाही, स्मरण केलं नाही, ईश्वराच्या सन्निधानी राहिलो नाही, विधींच्या सन्निधानी राहिलो नाही, स्वतःचेच विधी तयार करून स्वतः ते ईश्वर विधी म्हणून ते मी करत राहिलो, हे सगळं आठवतं. आणि तेणे करून जी अयोग्यता जीवस्वरूपी असेल तर ती त्या ठिकाणी विशेष ज्ञानी नासल्या जाते. ते दुःख होतं. परमेश्वराला जे वाटतं की अरे आम्ही इथे निरूपणाचं सगळं हे करतो आहोत, आणि तो जीव येऊन काय सांगतो स्वामींना, मला देवतेची विद्या पाहिजे आहे. तो अन्य काहीतरी विचारत राहतो. परमेश्वराला याची खंती आहे की एवढं सगळं आम्ही उपलब्ध केलेलं असताना सुद्धा लोक अन्यथा ज्ञानाकडेच का अडकलेले आहेत. येथीचं जे शास्त्र आहे ते का विचारत नाही, त्याच्याविषयी का त्यांना आवड नाही आहे. परमेश्वर नाराज होतात. जसं आहे की 2-3 महिलांनी म्हणून काहीतरी आणलेलं आहे, भाजी, 2-3 भाज्या आणलेल्या आहेत, पण जेवणाऱ्यांना जर का म्हटलं की आम्हाला हीच भाजी द्या, ही नको, तर ती जी भाजी नको म्हटल्या जाते ती भाजी ज्या व्यक्तीने आणलेली आहे तो व्यक्ती नाराज होतो की अरे मी आणलेलं खात नाहीये, दुसरं मागतायत ते. म्हणजे आपण जसं नाराज होतो तसं परमेश्वर पण नाराज होतात की ब्रह्मविद्या आहे ते कोणी विचारतच नाही. हे तर एक ब्रह्मविद्या असे ते पुसा चर्चा, पण ते विचारत नाही कोणी. खूप कमी लोक आहेत सन्निधानामध्ये पण की जे कमी लोक देवाला ब्रह्मविद्येबद्दल विचारतात. आणि म्हणून ती जी अयोग्यता जीवस्वरूपी आहे ती अयोग्यता विशेष ज्ञानाच्या त्या अव्यर दुःखामध्ये परमेश्वर नाचतात. परजुस्तानी चरमदेह, अंतिम देह जे आहे चरमदेह म्हणतात त्याला, ते देह त्याला प्राप्त करून देतात. रायस्थानी ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करीती, ते सुरी रायासी भेट दे, ती स्थानी परमेश्वर स्वरूपीमध्ये त्याला पावन केल्या जातो. खाती स्थानी उभयदृश्य अवतार, विदेह बल्लो हे जे होते त्यांचे विचार सांगतात, त्यांचं जे काही मत आहे, त्यांचं जे चिंतन आहे. खाती स्थानी उभयदृश्य अवतार म्हणजे लोहारा स्थानी उभयदृश्य अवतार श्री चक्रधर स्वामी, रायस्थानी परदृश्य अवतार आणि राजस्थानी परदृश्य अवतार. केविना श्री प्रभूजा ठाई सकळ अवतार योग्य करुनी लाविती, म्हणजे सकळ अवतार काय करतात, योग्य करतात त्या जीवाला, आणि साधन पूर्ण चरितत्व करून साध्य प्राप्तीसाठी म्हणून श्री प्रभूंकडे दिल्या जातं. आणि श्री प्रभू काय करतात, सकळ जीवांना साध्य स्वरूपी पावन करतात. अथवा बीजे करावयाची प्रवृत्ती अवतार अवतारा निरोविती, किंवा
या अवतारांना विजय करायचा असेल तर ते दुसऱ्या अवताराने निरोवितात, जैसे आमच्या स्वामींनी श्री प्रभूंना निरोविलं सर्व भक्तांना. दाव पसाव तो साधी करणी लाभे, म्हणजे दाव पसाव जे काय मिळतं, म्हणजे त्याच्यातनं जे काही कणव वगैरे जे काय निष्पन्न होते ती. मोक्ष देती का प्रेम देती, ना अधिकरणी तरी आघादे स्वरूपी अवताराचा तो खुवाती. न विसंबने स्थानी सुखा वेगळा केवळाही न करीती. एक तर त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार म्हणजे त्याच्या आचरणानुसार एक तर मोक्ष दिल्या जाणार, कोरडेनी गुणे तर मोक्ष आणि ओलेनी गुणे तर प्रेम दिल्या जाणार. आणि आणि अधिकरणी तरी ज्या अधिकरणांनी त्यांना घडवलेलं आहे त्यांच्यावर सगळ्या अवतारांचा तोष असणार आहे की यांनी या जीवाला घडवलं. आणि सुखा वेगळा केवळा ही न करीती, परमेश्वर त्या जीवाला आनंदाच्या वेगळा कधीही करत नाही, नित्य प्राप्ती असते. भाईदेव व्यास म्हणतात, तैसे निमित्त विधीचा कष्टी ताविला. निमित्त विधीमध्ये ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि आक्षेपाचा घाई घडीला, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही अडचणी अडथळे आले त्याच्या माध्यमातून तो जीव घडतो. म्हणजे जो जीव कधीच उपाशी राहत नाही, रोज तो जेवतोय, पण एक दिवस त्याला भिक्षाच मिळाली नाही, त्या दिवशी जे कष्ट झाले त्याच्यामध्ये तो तयार झाला. परत एखादा दिवस असा आला तर तो म्हणेल की काय हरकत नाही, मागे पण एकदा भिक्षा मिळाली नव्हती, म्हणजे त्याची ती मानसिक तयारी झाली. एकही दिन मिळे दोन्ही दिन मिळे त्यासाठी तो तयार झाला. घडीला मडीला त्यांनी कधीच असं काही कार्य केलेलं नाहीये आरोग्य सेवेच्या संदर्भातलं, पण एकदा केलं दोनदा केलं तो त्याच्यात घडला की आता हे मी करू शकतो. त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या अडचणीवर उपाय त्यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्याने त्यांनी उपाय शोधून काढला आणि ते कार्य तडीच नेलं. त्याच्यामध्ये तो घडला मडला तयार झाला की हे मी कार्य करू शकतो. आतापर्यंत वाटत होतं मी करू शकणार नाही, पण आता वाटतं मी हे करू शकेन. अशा पद्धतीने चतुर्विधा दुःखाची सहाने लावणी प्रेमासी पात्र केला. चतुर्विध दुःख जे आहे, निर्वेद अनुताप अनुशोचार्थ. निर्वेद म्हणजे मागील दोषांचा पोळ, मागे जे काही दोष आचरण केले ते आज कळाले आम्हाला, किती अन्यथा क्रिया करत राहिलो उगाचच, त्याचं दुःख आज वाटणं त्याला निर्वेद म्हणतात. निर्वेद अनुताप म्हणजे प्रस्तुत जे दोष आपण जोडून ठेवतो आहे, जोडलेले आहेत, प्रस्तुत जे दोषांमध्ये आपण जगतो आहोत, म्हणजे आता तुम्हाला स्वयंपाक बनवावाच लागतो, हे प्रस्तुत दोष आहेत की देवा आता हे सगळं करावंच लागतं आहे, आता हे करण्याची वेळ आम्हाला परत येऊ नये, म्हणजे ह्याच्यातनं आम्ही लवकर बाहेर पडलो पाहिजे. आयुष्य हे स्वयंपाक बनवण्यात जाईल, पाणी सांडण्यात जाईल, विविध प्रकारचे आविधी करण्यातच प्रपंचामध्ये आयुष्य जाईल. ह्याच्यातनं आम्हाला बाहेर काढा. प्रस्तुत जे दोष तुम्हाला ना इलाजास्तव करावेच लागत आहेत त्याविषयी तुम्ही देवाकडे दुःख व्यक्त करू शकता, जेणेकरून परमेश्वर लगेचच तुम्हाला प्रपंचातनं बाहेर काढतील. निर्वेद अनुताप अनुशोच म्हणजे भविष्यामध्ये जे काही दोष घडणार आहेत, जे आज काही जोडून ठेवलेत त्याच्यामुळे भविष्यात ते दोष उद्भवणार आहेत, त्याच्याविषयी पोळ आणि ते दोष घडू नये म्हणून देवाला विनंती. निर्वेद अनुताप अनुशोच. आणि चौथं दुःख जे आहे ते तोची व्हावा तोची भेटावा म्हणून सतत देवाला विनंती करणे दुःखपूर्वक, बाकी मला काहीच नको पाहिजे. अशा प्रकारे चतुर्विध दुःख आणि सोबत चतुर्विध स्मरण, चतुर्विध स्मरणासोबत चतुर्विध दुःख सुद्धा असलं पाहिजे तर ते स्मरण असतं. नुसतंच लक्ष विडा ठेवून काही नाहीये. लाख स्मरण करणार आहोत आम्ही या महिन्यामध्ये. काही करू नका, एवढी धावपळ करू नका मनाची. रोज चतुर्विध दुःखेची चतुर्विध स्मरण नियमित वेळामध्ये तुम्ही करत राहा. सहज चालताना जरी तुम्हाला एखादा प्राणी दिसला, त्याच्यावरून तुम्हाला एखादी देवाची लीळा आठवली, त्या प्राण्यासोबत स्वामींचं जे काही संपर्क आलेला असेल, एखादं श्वान दिसलं तुम्हाला डांगरेश आठवतात, श्वान दिसलं तुम्ही पोळल्या सुन्यापरी असं वचन तुम्हाला आठवतं, किंवा एखादा त्यातला संदर्भातला जो दृष्टांत आहे श्वानाचा संदर्भातला तो तुम्हाला आठवला गेला पाहिजे. एखादा घोडा दिसलं तर तो स्वामी ज्या वेळेस घोड्यावर बसले त्या लीळा आठवल्या पाहिजेत. त्यावेळीच तुम्हाला सुख आनंद दुःख हे सगळं करता आलं पाहिजे. हेच तर देवाला आठवणं आहे. बाकी काही अन्यथा विधी करत बसू नका. हे चतुर्विध दुःखाची सहाने, चतुर्विध दुःखाच्या माध्यमातूनच तुम्ही काय होणार आहे,
प्रेमासी पात्र केला, जेवढं तुम्ही दुःख कराल, जेवढं तळमळ कराल, तेवढं तुम्ही ओले गुणाचे होत राहाल. आणि जेवढे ओले आणि गुणे तुम्ही देवाचा विधी कराल, तेवढं आपण प्रेमाकडे जाऊ. नाहीतर मग मोक्षाकडे जाणार, आपण ज्ञानाकडे जाणार. आपल्याला प्रेम पाहिजे, ज्ञानापसी प्रेम उत्तम सांगितलेलं आहे. म्हणून हा सुरीचा दृष्टांत या ठिकाणी सांगितला. आणि पुढे सांगतात, तेची केविना सर्वज्ञ म्हटले, द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले, पर उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध म्हणून नाम प्राप्ती ते करी. नामामुळे प्राप्ती होते, अनेकांना प्राप्ती झाली, परंतु अनंत उद्धरिले कृष्ण महाराजांच्या माध्यमातून. परंतु उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध म्हणजे उद्धव आणि अर्जुन याचं मुख्यत्वे नाव आपल्यापर्यंत पोहोचतं. आमच्या स्वामींनी पण अनेकांना ज्ञान दिलं, सगळ्यांचीच नावं आपल्यापर्यंत आली नाहीत. त्याच्यामध्ये छर्दोबास आहेत, छर्दोबासांबद्दल तर माहितीच नव्हतं आपल्याला. परंतु एकदा ते जात असताना ते दिसले आणि मग स्वामींनी त्यांच्या संदर्भात माहिती सांगितली, म्हणून ते छर्दोबास माहिती झाले. तर छर्दोबासांचा उल्लेख एकांक लीळेमध्ये कुठेच येत नाही. ते त्यांना कधी बोध दिला, कुठे बोध दिला याचा उल्लेख येत नाही. प्रसंगोचित स्वामींनी सांगितलं म्हणून. तसं उद्धव आणि अर्जुन हे पुराण प्रसिद्ध म्हणजे त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. यांच्यावरून लक्षात घ्यायचं की कृष्ण महाराजांनी अनंत जीवांचा उद्धार केला. ते नाम उच्चारिले, मांगरोळी चांगदेव भटी वाळवंटी. असं नाम, असे नामाचे 10 ठाय, त्याचं विश्लेषण, त्या संदर्भातल्या लीळा, दृष्टांत, वचन हे आपलं श्रवण चिंतन करून झालेलं आहे. आणि थोडक्यात समारोप करतात की ते नाम उच्चारलं कुणी, असं हे नाम आहे की मंगरुळ पीरला चांगदेव भटानी त्या वाळवंटी नदीच्या त्या किनाऱ्याला खेळ खेळत असताना आमच्या स्वामींचं नाम उच्चारलं. तेणे आकर्षीला ईश्वरू पासी आला. स्वामी आकर्षित झाले, त्यांच्याकडे वेधल्या गेले. देवाकडे जीव वेधल्या जातात हा तर एक भाग आहेच, पण जीवाकडे सुद्धा परमेश्वर वेधल्या जातात जेव्हा तो जीव विधी करत असतो. ते नाम उच्चारिले साधी, आणि आमचे स्वामी त्यांच्या जवळ आले. तेच नाम, परमेश्वराचं नाम उच्चारले साधी. गंगे बुडता ते तेणे नामेची तारिले. म्हणजे गंगेत बुडताना साधाईसानी आमच्या स्वामींचं नाव घेतलं, स्मरण केलं, आणि त्या नामामुळेच साधाईसा सुद्धा तरलेल्या आहेत. देवता सेळीयेची निवेखे दाईंबा पाठी लागली. भूत चतुर्दशीच्या दिवशी दाईंबास निघालेले गावाकडे. स्वामी म्हणतात जाऊ नका, तरी गेले. आणि तरी स्वामींनी काही गोष्टी त्यांना नियम घालून दिलेले असले होते, त्या नियमात ते राहिले. आणि जाताना आमच्या स्वामींचं नाम त्यांनी घेतल्यामुळे देवता सेळीचेनी वेशे आल्या, दाईंबाच्या पाठी सुद्धा लागल्या. तेणे त्या क्षोभापासून नामेची राखिले. तेसण्या त्या देवतेच्या क्षोभापासून त्यांना नामानेच काय केलं, त्यांचं रक्षण केलेलं आहे. सराला औसी नाम ऐकिले उच्चारिले. आणि औसा स्वामींशी भांडून गेलेल्या होत्या आणि 6 महिने ते तिकडेच होत्या सराल्याला. स्वामींचं नाव विसरून गेल्या. तुम्ही म्हणाल की आम्ही देवाला कधीच विसरणार नाही. लक्षात घ्या, दिवसभरात कधी कधीच आपल्याला आठवतं देवाचं नाव. एरवी आपण सगळं विसरलेलो असतो, देवाचं नाव आपल्याला आठवत नाही. आणि स्वामी सांगतात हे तुम्हाला काळे करून वस्त्र तुल्य होईल. कालांतराने तुम्हाला जर का विचारलं का हो तुमच्याकडे अशा रंगाचा कपडा होता का, असा आपण म्हणू काय होता आपल्याकडे तो, पण आत्ता आपल्याला आठवत नाही आहे. 3-4 वर्ष झाले का मला काही आठवून नाही राहिला. वस्त्र तुल्य होईल का, वस्त्र जसं विसरून जातो आपण तसं तुम्ही आम्हाला विसराल असं स्वामी सांगतात. सांगा बरं, हे वचन आपल्याला पटतं का? आपल्याला जर का देव म्हणाले असते की तुम्ही आम्हाला वस्त्रासारखं विसरून जाल, आपण म्हणू देवा आम्ही कधीच विसरणार नाही. पण दिवसभरात कितीतरी वेळा विसरतो आपण. देवाचं वचन खोटं नाही, खरंच आहे. एक वेळ अशी येते की सगळे उपाय करून बसतो आणि नंतर आठवते की आपण देवाला तर विनंतीच केली नाही. हा डॉक्टर बघितला, तो डॉक्टर बघितला, हे औषध ते औषध, आमकं टमकं सगळं करत राहिलो. एखादा एकदम संकट आलं की एकदम घाबरून जातो आपण, इकडे तिकडे धावपळ करतो. नंतर मग आठवते देवाला सांगा, विनंती करा देवाला. आपल्याला तर डोक्यात नसलं, कोणतरी येऊन सांगतं, देवच पाठवतात की हा त्या ह्याच्यामध्ये दुसरीकडेच निघून जाईल कुठे.
खड्याच्या अंगठ्या काय घालेल, गंडे दोरे ताईत काय बांधेल. होतं ना असं. आपल्यावर संकट आलं की आपण ज्योतिषाकडे जातो आणि बोटांमध्ये खड्यांच्या अंगठ्या घालतो. काय बरं ते खड्यांच्या अंगठ्या म्हणजे नेमकं काय असतं? एक तर देवते ते खड्यांचे जे खडे आहेत ते जर का नॉर्मलच खडे असतील, नुसते घ्या आणि घाला तर काय हरकत नाही. परंतु ते जर का देवतेच्या मंत्राने ते जर का प्रभावित केलेले असतील खडे, तर मग खडे लागल्याने काय होतं, आपल्या बोटाला खडं लागलं आणि त्याच्याने आपलं चांगलं होईल असं होईल का कधी? खडा म्हणजे काय आहे? एक पाषाण आहे. ते पाषाण आपल्या बोटात घालण्यापेक्षा ते देवानी जे काही पाषाण दिले आम्हाला विशेष, ते कपाळाला लावा, त्याच्यानी उपयोग होईल काहीतरी. पण हे खड्यांच्या अंगठ्या घालायच्या नाहीत. उपदेशी लोकांनी, महानुभाव साधकांनी खड्यांच्या अंगठ्या बोटात घालायच्या नाहीत. मामाजींनी आम्हाला हा विषय असा समजावून सांगितलेला आहे. त्यामुळे आमच्या गळ्यामध्ये कुठेही कुठलं काही गंडा दोरा ताईत नाहीये, कुठे इथे बांधलेलं नाही, काय ना गळ्यात काळा धागा आहे. ते म्हणतात की पायाला वगैरे काळा धागा बांधला की नजर लागत नाही. बरं, डोळे तर काळेच आहेत की नाही, बुबुळ ते काळे आहेत, मग त्याच्यानी सुद्धा तर नजर नाही लागली पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी दोरा वेगळा बांधायची गरज नाही. आता जर का तुमच्या हृदयामध्ये जर का परमेश्वर असतील तर तुमच्या जीवस्वरूपी कुठलाही व्हायरस येऊ शकत नाही, कुठलंच मळीनत्व येऊ शकत नाही. सतत विधीवर असाल. उलट मळीनत्व येईल अशा ठिकाणी जर का आपण पोहोचलो तर तिथे लगेच संकेत मिळतात आपल्याला, लगेच त्या ठिकाणी जाणीव होते. जर का तुम्ही सतत देवाला आठवत असाल तर तुम्हाला ते लगेच परमेश्वर तिथे जाऊच देत नाही, गेलात तर तिथून बाजूला काढतात. आमच्या आऊसा ज्या आहेत त्या 6 महिने तिकडे होता, सराल्याला होत्या, देवाचं नावही नाही, विसरून जातो देवाला आपण. देवाला आठवत राहिलं तर साह्य होतं, पण विसरलं तर मग विसरत राहतो आपण. आणि मग एक दिवशी काय झालं, 3 बाया आल्या स्वामींच्याच भेटीला जाणाऱ्या, त्या तिथे जेवल्या, रात्री मुक्कामी होत्या आणि जेवल्यानंतर मग ते म्हणाले श्री चक्रधरा असं त्यापैकी एक बाई म्हणाल्या. आणि आमच्या आऊसानी ते नाम ऐकलं आणि मग माझा चक्रस्वामी, माझा चक्रस्वामी, आमच्या स्वामींचं नाव काय होतं, चक्रधर स्वामी होतं. हे त्याच्यावरून पण लक्षात येतं. जाय मेली चक्र्या होय. भटोबासांना स्वामी विचारतात की भटोबासाची कवंठ आहे, त्यांना कुठे वाढणार आहात? ते म्हणतात माझं श्री चक्रधर ठाय, म्हणजे मी श्री चक्रधरांच्याच ठाई श्रीचरणी विलीन आहे. श्री चक्रधराचे मी प्रसादे माझे इथुलेही न स्फुरे, म्हणजे श्री चक्रधर हे नाव आहे. आणि आऊसा म्हणतात माझा चक्र स्वामी. सकाळपर्यंत आऊसांना झोप नाही, कधी देवाला जाऊन भेटते, 6 महिने देवाची आठवण सुद्धा नाही. आणि आज नुसतं नाम कानावर पडल्यानंतर त्या ठिकाणी सतत ते देवाचं नाव घेऊन 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 सकाळपर्यंत जागे. जसं सकाळ झाली, दिवस उजाडला, लगेच आमच्या आऊसा निघाल्या. स्वामी पण म्हणतात आज नायकाशी सामोरा जायचं आहे, त्यांच्या स्वागतासाठी जायचं, ते येणार आहेत. म्हणजे घडला विधी परिहरला, नामस्मरणाने घडलेला विधी जो आहे तो नासून जातो. विपरीत बुद्धी जाऊन थोरी आली, विपरीत बुद्धी जाऊन देवावरची थोर बुद्धी परत येऊ शकते, येते. आरती उपजली, आवडी उत्पन्न झाली आऊसांना, तया स्थानाची सवे सांडली. ज्या ठिकाणी 6 महिने अटकून राहिलेले होते, ज्या ठिकाणी देवाचं नाव आठवत नव्हतं, त्या स्थानाचा त्याग केला, स्वभावांचा त्याग केला. स्वतःचा जो दोषयुक्त स्वभाव त्याचा त्याग केला. परमेश्वर सानुकूळ होऊन सौम्य आले आणि स्वामी सुद्धा त्यांच्याविषयी प्रसन्नता अनुकळत्वे, स्वामी सुद्धा त्यांचं स्वागत करण्यासाठी, म्हणजे दोषयुक्त गेलेल्या आऊसा आणि निर्दोष होऊन आलेल्या आऊसांचं स्वामींनी स्वागत केलेलं आहे. दर्शना सन्निधाना योग्य झाली, स्वामींच्या सन्निधानी राहण्यात त्या योग्य ठरल्या झाल्या. ऐसे नाम साह्याते कधी, ही आहे नामाच्या ताकद. परमेश्वर नामामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आता सांगा की आम्हाला आता गंडे दोरे ताईत खड्यांच्या अंगठ्या घालायची काही गरज आहे का? काही आवश्यकता आहे? त्या दिवशी कुणी भेटलं, बाबा म्हणे आम्ही आमच्या स्थानाला गेलतो,
बरं झालं मला तिथे ताईत भेटल्या. म्हटलं कुठल्या ताईत भेटल्या? म्हणजे ते आपलेच दुकान, ते स्थानाच्या बाजूला दुकानं असतात त्याच्यामध्ये ताईत होत्या. मला किती दिवसापासून ताईत पाहिजे होता, देवाने मला ते दुकान दाखवलं आणि मला ताईत भेटल्या. म्हटलं देवाला त्यांच्या नामावरून विश्वास कमी झालेला आहे का की जे तुम्हाला ताईत मिळवून देतील? आता त्या ताईतामध्ये काय असतं कधीतरी उघडून बघा, एकदा उघडून बघा, 10 रुपये घाला, ताईत घ्या, एकानीच घ्या, 10 लोकांनी घेऊ नका, एकानीच घ्या, ते उघडून बघा. ताईत घातल्याने काही होत नाही. आपल्याकडे विशेष असतो ना, तो सुद्धा वंदन करावा लागतो, मग तो आपल्यासाठी ऍक्टिव्ह होतो तो विशेष. तुमच्याकडे जे नाम आहे माहिती आहे पण तुम्ही घेतच नाही आहे, तर तुमच्यासाठी ते नाम अनऍक्टिव्ह आहे. ते जेव्हा तुम्ही घ्याल नाम तेव्हा तुमच्याकडे साठी ते सक्रिय होईल. तुमच्याकडे पेन किलर गोळी आहे तुमच्या पाकिटामध्ये, तुमच्याकडे अख्खं पाकिट आहे त्या गोळ्यांचं, त्याच्याने तुमचं दुःख जाईल का? सोबतच आहेत की पेन किलर गोळी गळ्यात बांधून चला. हे जर का आपल्याला कळतं आहे तर ते का नाही कळत? नाम गळ्यात बांधून काही होत नाही, नाम गळ्यातनं अशी बाहेर आली पाहिजेत. गळ्यात बांधून काही होत नाही, अशी गळ्यातनं बाहेर ओठांवर आली पाहिजेत ती, तर ते नाम तुमच्यासाठी उपयोगी होतं. म्हणून उपदेशी लोकांनी एक पहिल्या स्टेपला ठीक आहे तुम्हाला गंडादोरा ताईत पहिले स्टेपला, पण जसं जसं ज्ञान वाढेल तसं तसं एका एका गोष्टींचा त्याग करा. अजिबात ते ताईत बांधायची गरज नाही. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारे खड्यांच्या अंगठ्या घालायची नाही, ते देवतेशी प्रभावित असतात. काही लोक जे आहेत अशा प्रकारे अन्य लोकांकडे जाऊन त्या वस्तू आणून ते आपल्याला स्वतःच्या उपयोगी लावतात आणि म्हणतात आम्ही उपदेश कुठे सोडला, आम्ही तर नाम साधना करतोच आहोत. पण दोन्हीही कढी आणि दूध हे सोबत नसलं पाहिजे. म्हणून या गोष्टीचं लक्ष ठेवा. ते नाम रुक्मिणी औसी ऐकत ठेव अष्टभोगाचा त्याग केला. ते नाम जेव्हा रुक्मिणी औसांनी ऐकलं कृष्ण महाराजांचं, अष्टभोगांचा त्याग केला, म्हणजे राजकुमारी होत्या त्या, सगळं त्यागलं. कृष्ण महाराजांमध्ये एवढ्या वेधल्या गेल्या, नुसतं नामे वेद ज्याला म्हणतो आपण, नाम ऐकले ऐकले इतक्या वेधल्या गेल्या, स्वामींचं वर्णन ऐकलं अजून वेधल्या गेल्या, अष्टभोगाचा त्याग केला, खाणं पिणं कशाकडेच लक्ष नाही, देवाच्या भेटीची ओढ लागली. नामाची अवस्था अशी झाली नाम ऐकल्यामुळे की हातीची पाने पळवा झाली, अन्यथा ज्ञाने हडपणीसी कोपली. ती पान देणारी ती हडपिणी होती, म्हणजे पान देणारी जी आहे तर ती सेविका आहे तिची, ती त्यांच्या हातामध्ये पान ठेवते खाण्याचं, आणि अंगामध्ये एवढा ज्वर भरलेला आहे, वियोग ज्वर रुक्मिणी औसांच्या, की पान हातात दिलं की ते सुकून जायचं. आणि त्यांचं लक्ष नाही रुक्मिणी औसांचं, पान दिलं असं इकडेच बघतायत आणि पान खायला जातात तर बघतात की पान तर सुकलं. अन्यथा ज्ञाने हडपिणीसी कोपली, त्या सेविकेवरती कोपली, हे काय तू सुकलेली पानं खाऊ घालतेस मला, एवढं सुकलेलं पान. ती म्हणते मी तुम्हाला ताजंच पान देते, तुमच्या हातावर ठेवलं की ते सुकून जात आहे. एवढा ज्वर त्यांना भरलेला होता. कशामुळे? नाम ऐकल्यामुळे. ऐसे नाम आवडीरूप आणि वेदवंत असं स्वामींचं नाव आहे. आवडीरूप आहे, आवड निर्माण करणार आहे, आणि वेदवंत म्हणजे परमेश्वराकडे आपला वेद निर्माण व्हावा यासाठी ते साह्यभूत होणार असं ते नाम आहे. नामाचेनी जापते प्रवृत्ती भंगेल नामामुळे. परमेश्वराची असंविधान देण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती बदलणार होती. भटोबासी म्हटले ते नाम उच्चारीचा देवगिरीचा निनावा, तरी तयाचे अनिष्ट चुकते. म्हणजे ते नाम जर का त्या राजाने घेतलं असतं, आमच्या स्वामींना बोलवलं असतं, तर खूपसं अनिष्ट चुकलं असतं त्याचं पुढचं. आणि ईश्वरीची प्रवृत्ती भंगती, असंविधान देण्याची प्रवृत्ती भंगली असती. म्हणून आता हे सगळं सांगितलं आम्हाला, नामाचे 10 आहे त्याचं सगळं विश्लेषण सांगितलं, नामाचं महत्त्व सांगितलं, याच्यातनं आम्हाला आचार काय आहे बरं न ते. म्हणून नाम आठवीजे स्मरीजे चिंतीजे. म्हणून काय केलं पाहिजे? नाम आठवलं पाहिजे. नाम आठवीजे स्मरीजे चिंतीजे, तैची या संसारापासून मुंचीजे. या संसारातनं, जे संसार म्हणजे जन्म मृत्यू संसरण जे सुरू आहे सगळं काय,
जन्म होतोय, मृत्यू होतोय, जे दुःख प्राप्त होतंय, हे सगळं जे काय भोगतोय आपण, त्याच्यातनं कशापासून आपण मुक्त होऊ? नाम आठवीजे स्मरीजे चिंतीजे, म्हणजे नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, याचं सगळ्याचं काय करायचं? आठवण, चिंतन, मनन जर का तुम्ही केलात तरच या दुःखापासनं, या संसारापासनं आपण मुक्त होऊ. भटोबासी म्हणितले, आणि भटोबासांनी सुद्धा म्हटलेलं आहे, ऐका काय म्हटलेलं आहे? येणे अवतारे श्री चक्रधरे, जो नुधरे तो कैची नुधरे मा, नुधरे मा कैची नुधरे. एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे. येणे अवतारे श्री चक्रधरे, हे जे अवतार आहे श्री चक्रधर स्वामी, यांच्याकडनं जर का आपला उद्धार झाला नाही, कारण हे कसे आहेत? उद्धरण व्यसनी अवतार आहेत. उद्धरण तज्ज्ञ जे म्हणतो ना आपण, डोळ्याचे तज्ज्ञ आहेत, ह्यांच्याकडनं जर का नाही झालं तर मग कुठेच होणार नाही ऑपरेशन व्यवस्थित. तज्ज्ञ व्यक्तीच्या बाबतीतलं आपण जे बोलतो तसं सकळ अख्ख्या सृष्टीमध्ये एकमेव उद्धरण व्यसनी अवतार आमचे स्वामी आहेत, आणि यांच्याकडनं जर का आपला उद्धार झाला नाही तर इतके दगड ठरू आपण, तर आपला उद्धार कुठलेच अवतार करू शकणार नाहीत. कारण आमचे स्वामी कसे अपाद मस्तक कृपा, सगळ्या जीवांचे पोट दोष जे आहेत ते पोटी सामावतात परमेश्वर. दोषाकडे दुर्लक्ष करून गुणाच्या बाबतीतलं दातृत्व परमेश्वर करतात. श्री प्रभूंच्या ठिकाणी तसं आहे का? ते तर समळा जीवा अधिकार नाही, दत्तात्रय प्रभू तर दर्शनच देत नाहीत. म्हणजे इतर अवतारांच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, त्या मानाने आमचे स्वामी दादोस भांडून गेले तरी त्यांना परत बोलवलं स्वामींनी, कारण की परमेश्वराने ते स्वीकारलेलं आहे. या अवतारांकडे तरी आपलं उद्धारण हे झालं पाहिजे. ही आपल्याला शेवटची संधी आहे. आत्ता आपण जे जन्मलेलो आहोत, पुढचं जन्म आपलं कुठे असेल सांगता येत नाही. एकदा इथून बाहेर पडल्यानंतर किडा, मुंगी, झाडं सगळं बघत राहा. आज आपण सावलीत बसलेलो आहे, ती बाहेरची झाडं बघा, उन्हातच आहेत, ती कुठेच जाता येत नाही त्यांना. पाऊस पडला, थंडी पडली, ऊन पडलं, कुठेच हलता येत नाही. आपल्याला त्या जन्मात जायचं आहे का? जायचं असेल तर सगळ्यांची मनं दुखवत राहा, त्याच्यात जाऊ आपण. हे आयुष्य आवडेल का आपल्याला? वाघाबद्दल किती सुद्धा आपल्याला ऐश्वर्य वाटत असलं तर तुम्हाला कधी वाटतं का आपण वाघाच्या जन्मात जावं? असं वाटतं? किंवा इथे संसारात कितीतरी जबाबदाऱ्या आहेत, मुंगीला कुठलीच जबाबदारी नाही आहे. मुंगीच्या जन्मात जावं का आपण? आपल्याला या जन्मात जायचं नाही आहे, कुठल्याच नरक फळात जायचं नाही आहे. यासाठी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या जन्मानंतर आपण नक्कीच कुठल्या कर्मफळात जाऊ आपल्याला माहिती नाही. आपल्याला परत मनुष्य देहातच यायचं आहे आणि मानव पंथातच यायचं आहे. ईश्वराचं नाम घेत घेतच आपल्याला त्याच घरामध्ये यायचं जिकडे स्वामींचं नामस्मरण आहे, सगळं आहे. आणि नुसतंच जन्मून परत तिथे लग्न हे ते त्याच्यात पडायचं नाही आहे. तिथे अनुसरण घडलं पाहिजे. तिथे कधी अनुसरण घडेल? जेव्हा इथे अनुसरण घडेल. इथून जेव्हा तुम्ही तो संस्कार पेराल तेव्हा ते पुढच्या जन्मामध्ये उगवेल. इथे जे काही अपुरं राहिलेलं आहे ते त्या देहामध्ये, क्रिया अपूर्णत्वाच्या देहात ते परमेश्वर पूर्ण करून घेतील आणि नंतर मग पुनःसंबंधित तिसरा जन्म होईल. म्हणून हा जन्म आपल्यासाठी शेवट आहे. आपण किती घाबरतो, शेवटची गाडी, ही गाडी गेली तर मग पुढे गाडी नाही आहे, रात्रभर बसा तिथेच. तसं ही शेवटचीच गाडी आहे, शेवटचं देह आहे आपलं. इथून एकदा निघालो आपण की मग कुठल्या कोपऱ्यात जाऊन पडू तर देवाला सुद्धा आपण भेटणार नाही. 84 लक्ष नरक फळं आहेत, जे कर्मफळ आहेत, तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या कर्मफळात कुठे असू आणि आपण तेवढी कणव सुद्धा जोडली नाही की देवाला लगेच आपण दिसू, आपण असंही होणार नाही. म्हणून येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे, भटोबास म्हणतात, जर तुम्ही उद्धार झाला नाही तो कहीची नुद्धरे, तो दुसऱ्या अवताराचे उद्धरल्या जाणार नाही. मा नुद्धरे, नाहीच जाणार उद्धरल्या. आणि परत तिसऱ्यांदा ते म्हणतात मा कहीची नुद्धरे, कहीची नुधरे, मा नुधरे, मा कहीची नुधरे. 30 शुद्धी बोलतात ते. उद्धार होऊच शकत नाही दुसरीकडे कुठे आपला. एखादं असं ठिकाण आहे जिकडे सगळ्यांसाठी ते पोषक आहे, अशा ठिकाणी जर का आपली तब्येत खराब होत असेल तर मग आपली तब्येत कुठेच चांगली राहू शकत नाही. एखाद्या मार्गात आपण राहतो, तिकडे पोथी आहे, सकाळचा भोग आहे, दुपारची पोथी आहे,
सेवादास्य आहे, भिक्षान्न खायला मिळतं आहे, अशा वेळेला एवढ्या ठिकाणी आपलं स्मरण सुद्धा घडतं आहे, देवपूजा त्रिकाळ घडते आहे, अशा ठिकाणी जर का आपल्याला आवडत नसेल, माझं जगाच्या पाठीवर कुठलं ठिकाण आहे जिकडे तुम्हाला आवडेल? तुम्ही म्हणाल आम्ही देवाच्या सोबत राहू, देवाच्या सोबत राहणं सोपं नाही, लगेच स्वामी आमचे शिक्षा पण करतात, देवाला सुद्धा चूक चालत नाही. मग ज्या ठिकाणी योग्यता घडते तिथेच आपल्याला राहायचं नाहीये, मग अजून राहणार कुठे आपण? कुठे योग्यता घडेल आपली? कुठेही योग्यता घडत नाही, अयोग्यता घडते. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या उद्धरणाचं स्वप्न बघितलंच पाहिजे. आज आपलं उद्धरण हे झालंच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपला प्रवास सुरू होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जे जे काही अडचणी असतील, जे जे काही अडथळे असतील विधी करण्याच्या बाबतीत, ते तुम्ही स्मरणाच्या माध्यमातून आजपासून सुरू करा. की देवाला सांगा की आमचं अनुसरण घडू द्या. अनुसरणाच्या बाबतीत, विधी आचरण्याच्या बाबतीत जे काही दोष असतील, आमचे अडथळे असतील, ते आमचे नासून टाका. आम्हाला त्यासाठी कष्ट द्या आणि कष्ट देऊन ते अडथळे नासा, अयोग्यता नासा. आम्हाला त्या बाबतीमध्ये योग्य करा आणि आम्हाला तुमची प्राप्ती पाहिजे. चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण हे सगळं करा. नामस्मरणाच्या लीळा आठवा. आमच्या स्वामींच्या अनेक लीळा आहेत, त्या सगळ्या प्रत्येक दिवशी स्मरणामध्ये एक एक लीळा आली पाहिजे. अशा पद्धतीने आपली योग्यता, आपली जी काही अधिकार आहे तो आपण स्वतः घडवा. अशा प्रकारे नामाचे 10 ठाय हे जे काही सत्र आपलं चालू आहे, 8 सत्र आपले आजपर्यंत झालेले आहेत आणि नामाचे 10 ठाय हा विषय या ठिकाणी आपला संपन्न झालेला आहे. दंडवत हो.